हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. पिठलं बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे, म्हणजे फोडणी छान तयार होते. तर मोहरी तडतडली आहे चांगली. आता आपण याच्यामध्ये एक चमचा जिरा घालूया. जिरं पण छान भाजलेलं आहे. आता थोडासा हिंग घालते आणि त्याच्यानंतर आपण घालूया कढीपत्ता. कढीपत्ता पण छान फ्राय झाला आहे. आता 2 कांदे बारीक चिरून घालते आणि कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, गोल्डन कलर येईपर्यंत त्याला. कांदा आपला छान फ्राय होतोय. आता तोपर्यंत आपण बेसन काढून घेऊया. तर इथे बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून त्याचं ते मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आपण जेव्हा फोडणीमध्ये घालणार तेव्हा. तर आपल्याला पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. एक पण गुठळी ठेवायची नाही आहे आणि थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित मिक्स होतं. आता इथे कांदा पण आपला मऊ झाला आहे, तर त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घालते. तुम्ही मिरची कट करून पण टाकू शकता आणि लसूण पण ठेचा घातल्यानंतर टेस्ट खूप छान येते. तर म्हणून मी लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घातलेला आहे. आणि हे बघा, बेसन पण व्यवस्थित भिजलेलं आहे, आपलं गुठळा नाही आहे. तर आता ते आपण फोडणीमध्ये घालूया. कांदा, लसूण आणि मिरची पण मी चांगली परतवून घेतली आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो कमी होतो. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी आता हळद घालते आणि मिक्स करून घेते. आता आपण जे बेसन भिजवून ठेवलेलं आहे ते घालून घेऊया आणि लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग लगेच गुठळ्या तयार होतात त्याच्या. तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून पाणी घालूया, कारण हे शिजल्यानंतर खूप जाड होणार आहे, घट्ट होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अजून त्याच्यामध्ये बरंचसं पाणी घालून घ्यायचं आहे, 1 ग्लास होईल एवढं. आणि चांगलं हलवत राहायचं आहे. इथे मी पाणी घातलेलं आहे अजून आणि त्याला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि पिठलं आपलं छान तयार होईल. तर इथे बघू शकता तुम्ही, हळूहळू दाटसरपणा त्याला येतोय पिठल्याला आणि उकळी आल्यानंतर अजून घट्ट होणार ते. तर आता व्यवस्थित आपल्याला त्याला उकळी आणायची आहे. आणि बघा, आता पिठलं किती घट्ट झालेलं आहे, चांगली उकळी आली आहे. तर मी त्याला मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं शिजवून घेऊया. मध्ये वाटल्यास आपण मिक्स करून घेऊ शकतो, नाहीतर मग खाली करपतं. तर इथे मी आता थोडंसं मीठ घालते, कारण अगोदर आपण मीठ घातलं नाही आहे. तर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कच्चं ठेवायचं नाही आहे पिठलं, नाहीतर मग आपल्याला त्रास होतो. तर इथे मी आता झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेते, कारण त्याला जेव्हा आता घट्ट झालेलं आहे तर ती उकळी येते तेव्हा ते वर उडतं अशा प्रकारे. तर म्हणून झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतलं आहे आणि आता आपण वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं छान असं खमंग झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे इथे. हे तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतं. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.